सातारा जिल्हा परिषद राड्याचे अधिवेशनात पडसाद। मंत्री शंभूराज देसाईंच्या मागणीनंतर उपसभापती नीलम गोरेंकडून सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश। मंत्री जयकुमार गोरेंचा निर्णयावर आक्षेप। आरोपीला पकडतात तसं मंत्र्यांना पकडलं। सातारा जिल्हा परिषदेतील राड्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा संताप। तर राड्याची चौकशी करून कारवाई करू, मुख्यमंत्र्यांची माहिती। सातारा झेडपीतील राड्यावरून शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार संतापले। उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली नाराजी। राजीनामा देण्याचा शिंदेंच्या मंत्र्यांचा इशारा। खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा। नकली साप आणि वाघाचं कातडं ठेवून निर्माण करायचं भीतीचं वातावरण। रिमोट कंट्रोल सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत करायचं फसवणूक। सर्वांचं भाकीत वर्तवणारा भोंदू स्वतःचं भविष्य पाहू शकला नाही। पोलिसांनी खाक्या दाखवताच खरात रडला। आता ताकद राहिली नाही म्हणत अश्रू अनावर। खराच्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची चौकशी होणार असल्याची माहिती। पत्नी आणि निकटवर्ती यांना बसवलं होतं विश्वस्तपदी। काल ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी। भोंदू खराची संपत्ती 2000 कोटींच्या घरात। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 52 मालमत्ता। मालमत्तेचे आकडे बघून तपास यंत्रणाही चक्रावल्या। खराच्या सावकारी पाशातून शिर्डीतील तिघांची आत्महत्या झाल्याचे उघड। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम। महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता। पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा आज निरोप समारंभ। निरोपावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणाची परंपरा। एकनाथ शिंदे बोलणार का, याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंनंतर पक्षाच्या वतीनं विधान परिषदेवर कोण जाणार, याकडे लक्ष। संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला विधान परिषदेची 1 जागा। ठाकरे पुन्हा परिषदेवर जाणार की कार्यकर्त्याला संधी देणार, याकडे लक्ष। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।